आणि आता अनेक बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा, अर्थातच बातमी 36 जिल्ह्यांची। गेल्या 10 दिवसांपासून अधिक काळ आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार घेतलाय। सरकारनं अर्जुन खोतकर यांच्याकडे बंद लिफाफ्यात शासन आदेश पाठवला होता, मात्र त्यात सरसकट मराठ्यांना आरक्षण दुरुस्ती झालेली नाही, त्यामुळे माझं उपोषण सुरूच राहील असं त्यांनी स्पष्ट केलं। कोल्हापूरच्या हुपरीत मराठा बांधवांनी एकत्रित येत आरक्षणाच्या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन केलं। यावेळी काही काळासाठी वाहतूक ठप्प होऊन तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आरक्षणाच्या मागणीसाठी बीडच्या परळीमध्ये मराठा समाज आक्रमक झालाय। सरकार ठोस निर्णय घेत नसल्यानं 200 तरुणांनी तलावात उतरून जल आंदोलन सुरू केलं। सरकारनं आरक्षणाच्या संदर्भात ठोस निर्णय घेतला नाही तर हजारो तरुण गनिमी काव्यानं नागपूर वान धरणात जलसमाधी घेतील असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय। छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर मंगळूर फाटा इथे मराठा आंदोलकांनी झाडाला उलट लटकून आंदोलन केलं। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। हिंगोली सेनगाव राष्ट्रीय महामार्गावर नरसी नामदेव इथे मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तसंच जालन्यातल्या लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं गेलं। या रास्ता रोकोमुळे महामार्गावरची वाहतूक तासाभरासाठी ठप्प झाली होती। जालना जिल्ह्यातल्या उज्जैनपुरी गावात ग्रामस्थांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना बंदी तसंच मतदानावर बहिष्कार असे निर्णय उज्जैनपुरीत ग्रामस्थांनी घेतले। बीडच्या माजलगावमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणांनी आमरण उपोषण सुरू केलं। या उपोषणाचा 4था दिवस असल्यानं 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती काहीशी बिघडली। जोपर्यंत मनोज जरांगे पाटील उपोषण सोडत नाहीत तोपर्यंत माजलगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरूच राहील असा पवित्रा या आंदोलनकर्त्यांनी घेतलाय। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमध्ये 2 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलाय। जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरात सर्व पक्षीयांनी बंदची हाक दिली। पिंपरीच्या आंबेडकर पुतळ्याच्या पर्यंत रॅली काढण्यात आली। शहरातील अनेक दुकानं बंद ठेवण्यात आली होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे। धाराशिवमध्ये मराठा आरक्षणाचा लढा पेटला असून जिल्ह्यामध्ये 8 ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येत आहे। लातूर बार्शी मार्गावरती रास्ता रोको करत 9 मराठा तरुणांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। जरांगे पाटील यांच्या मागणीचा त्वरित विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील हर्षी इथे ग्रामस्थ मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले। जोपर्यंत सकल मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावातील एकही विद्यार्थी कोणत्याही शाळेत जाणार नसल्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास नागपुरातील कुणबी समाजानं कडाडून विरोध केलाय। त्यासाठी ओबीसी नेते राजेश काकडे यांच्या नेतृत्वात संविधान चौकात आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे आता मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणावरती राज्य सरकार तोडगा काढू शकेल। कोणाला किती द्यायचं याचा आराखडा सरकारनं तयार केलेला असतो। त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून आरक्षण त्याप्रमाणे दिलं पाहिजे असं मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मांडलं आहे। ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद लावू नका, दोघांमध्ये भांडणं लावून तिसरी माणसं पाहतील आणि हेच महाराष्ट्राला नकोय असंही पंकजा मुंडे यांनी आवर्जून नमूद केलं। बापानं घेतलेलं कर्ज फेडायचं कसं या विवंचनेत असलेल्या 25 वर्षीय शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची घटना बीडच्या धारूरमध्ये घडली आहे। शेतातील उभी पिकं करपल्यानं निराश झालेल्या या शेतकऱ्यानं कर्ज फेडायचं तरी कसं याबद्दलची त्याला चिंता होती। यातून विषारी इंजेक्शन टोचून घेत त्यानं आपलं आयुष्य संपवलं।
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं 15 ते 17 सप्टेंबर या कालावधीत छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 16 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन सुद्धा होणार आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत शहराच्या स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळाची एक बैठक होईल. या सर्व कार्यक्रमासाठी 400 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रत्नागिरी रायगड जिल्ह्याला जोडणारा सावित्री नदीवरचा महाप्रळ आंबेत पूल गेल्या 1.5 वर्षापासून दुरुस्तीकरता बंद आहे. गणेशोत्सवात पूल खुला न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. पूल बंद असल्यानं चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत. जळगावातील कानळदा इथे स्मशानभूमीकडे जाण्याकरता चांगला रस्ता नसल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले. चिखलातून वाट तुडवत जावं लागतं. ग्रामस्थ ग्रामपंचायतीवर धडकले आणि प्रतिकात्मक अंत्यसंस्काराच्या पवित्र्यात होते. मात्र यापूर्वीच त्यांची समजून काढून तातडीनं रस्त्याचं काम सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलं आणि मगच आंदोलक माघारी फिरले. सारथी संस्थेच्या PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना बार्टीप्रमाणे नोंदणी केल्यापासून फेलोशिप देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं कोल्हापूर राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शनं करण्यात आली. फेलोशिपच्याबद्दल 8 दिवसात ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा कोल्हापुरातील सारथी संस्थेच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूरमधील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत. वरोरा आणि चिमूर तालुक्यात सोयाबीनच्या पिकावर पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय. पिकाचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे कृषी विभागानं शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये डुकरांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं समोर आलं. काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात डुकरांचा मृत्यू होतोय. दरम्यान एका डुकराचं शवविच्छेदन केलं असता डुकराचा मृत्यू हा स्वाईन फ्लूमुळे झाल्याचं समोर आलंय. तिकडे एका वर्षासाठी शिकाऊ उमेदवार म्हणून गोंदिया जिल्ह्याच्या 5 तालुक्यातून निवडलेल्या 16 पात्र उमेदवारांना वीज वितरण विभागानं अपात्र केलं. दुसरीकडे अपात्र उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे. या विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा पात्र उमेदवारांनी दिला. बीडमध्ये सलग 3ऱ्या दिवशी सुद्धा पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतकरी आनंदात आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्प हे सध्या भरलेले नाहीत. त्यामुळे चिंता मात्र कायम आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारं भातसा धरण अखेर ओव्हरफ्लो झालं. दुपारी 12:41 धरणाचे 3 दरवाजे 25 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 3 दिवसांपासून जळगावमध्ये पाऊस सुरू आहे. जामनेर तालुक्यात अजंठा डोंगर रांगांच्या मध्ये तुफान पाऊस पडतोय. त्यामुळे वाघूर आणि कांग नदीला पूर आलाय. तर पावसाच्या कमबॅकमुळे पिकांना मोठं जीवदान मिळालंय. शेतकरी आनंदात आहेत. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. गेले 2 दिवस महाबळेश्वर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला होता. दैनंदिन कामावर त्याचा परिणाम झालाय. मात्र कोयना धरणाची पाणी पातळी वाढण्यासाठी हा पाऊस अत्यंत फायदेशीर आहे. नाशिकसह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. गोदावरी नदीकाठची सर्व मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. रामकुंड आणि लक्ष्मण कुंड तसंच अस्थिविसर्जन कुंड हे सगळं पाण्याखाली गेल्यानं भाविकांना रस्त्यावर बसून धार्मिक विधी करावे लागतात. भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून मातीच्या घरांचं नुकसान होत आहे. लाखांदूर तालुक्यातील मासळ इथे मुसळधार पावसामुळे मातीची काही घरं कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घराचं नुकसान झालं आहे आणि त्यामुळे त्वरित पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्तांच्या वतीनं केली जाते. पावसामुळे नदी नाल्यांमध्ये वाढलेल्या पाण्याचा फायदा घेत वाडा तालुक्यातील मुसारणे गावातील कारखाने खुलेआम नैसर्गिक नाल्यांमध्ये रासायनिक पाणी सोडत असल्याचं समोर आलंय. या पाण्यानं शेतीचं नुकसान तर होतच आहे, शिवाय नदीमधल्या हजारो माशांचा मृत्यू होतोय. यामुळे या कारखान्यांवर कठोर कारवाईची मागणी होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्यातला पाऊस भात पिकांसाठी पोषक मानला जातो. पावसाच्या
अभावी करपला जाणाऱ्या भात पिकाला आता जीवदान मिळाले. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जळगावमध्ये पावसानं कमबॅक केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तर गिरणा धरणात 4 प्रकल्पातून 25,000 क्युसेक्स पाण्यानं आवक होतीये. मात्र शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. समुद्रातील वादळ सदृश परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरातील मच्छीमार बोटींना जयगड बंदरामध्ये हलवायला मज्जाव करण्यात आलाय. त्यामुळे भविष्यात मच्छीमार गावांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर चिखलाचं साम्राज्य सर्वत्र पसरलंय. पाळोद इथे खेळणा नदीवर पुलाचं काम सुरू आहे. चिखल आणि पुलाच्या कामामुळे वाहनधारकांना मोठी अडचण निर्माण झाली, तर वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. वाशिमच्या कारंजा लाड तालुक्यातील बेंबळा ते शिवण या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. हा रस्ता तातडीनं खड्डेमुक्त करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील नवेगाव इथे स्मशानभूमी नसल्यानं गावकऱ्यांची मोठी अडचण होते. गायरान जमिनीवरतीच अंत्यसंस्कार करावे लागतात. प्रशासनानं या जमिनीवरील काही जागा स्मशानभूमीला देण्याचा आदेश दिला होता. मात्र अतिक्रमण धारक शेतकऱ्यांनी या जागेवर अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. त्यामुळे वृद्ध महिलेचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या विना पुन्हा एकदा गावात पाठवण्याची वेळ आली. अखेर सगळ्यांच्या सहमतीनं सरपंचांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. जळगावमध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढला. जिल्ह्यात आतापर्यंत 197 जनावरांना लंपीचा प्रादुर्भाव होऊन त्यांचा मृत्यू झाला. बाधित जनावरांची संख्या 2,500पेक्षा जास्त आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सर्वच विद्यार्थ्यांना आता कॅरी ऑन लागू करण्यात आलाय. कोरोनाच्या नंतर कॉलेज सुरू झालं. 2 महिन्यांमध्ये परीक्षा घेतल्यानं अनेक विद्यार्थी नापास झाले होते. या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यामुळेच आता इंजिनिअरिंग, फार्मसी आणि लॉच्या विद्यार्थ्यांना सुद्धा कॅरी ऑन लागू करण्याचा विचार अमरावती विद्यापीठानं केलाय. हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मोर्चा काढला. शेतात शिरणाऱ्या वन्य जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली. तसंच जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मोर्चाही काढला गेला. या मोर्चात शेकडो आंदोलक सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जळगावमधल्या महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. शासकीय प्रोटोकॉलनुसार हे अनावरण मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावं अशी भूमिका होती. भाजपनं या कार्यक्रमाला विरोध केलाय. तरीही काहीही झालं तर उद्धव ठाकरे यांच्याच हस्ते अनावरण होईल असा विश्वास ठाकरे गटानं बोलून दाखवलाय. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा बीडमध्ये दाखल होतीये. त्यासाठी लावलेल्या बॅनर आणि पोस्टरवर गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. शिवाय भाजपच्या एकाही पक्षश्रेष्ठींचं इथे नाव किंवा फोटो नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा मात्र सुरू आहे. पंकजा मुंडे शिवशक्ती परिक्रमाच्या अंतर्गत धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या वेळेला पंकजा मुंडे यांनी परांडा शहरात माजी आमदार सुरजितसिंह ठाकूर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळेला परांडा शहरातील कार्यकर्त्यांनी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं सोलापूरच्या बार्शीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. पंकजा मुंडे यांना जेसीबीच्या सहाय्यानं हार घालून फुलांची उधळण करण्यात आली. आमदार राजेंद्र राऊत यांनी पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत केलं असून भाजप कार्यकर्त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्याला जळगावमध्ये जाहीर सभा होती. शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्याकडून या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. पाऊस असताना सुद्धा सभा अत्यंत उत्तम पद्धतीनं पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 2024 जर अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचं असेल तर आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांचं जाळं पसरवणं सुद्धा अत्यावश्यक असल्याचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सांगितलं.
धुळ्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी युवक पदाधिकारी आणि अधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. कोल्हापुरात अजित पवार यांची रविवारी उत्तरदायित्व सभा होणार आहे. या सभेच्या निमित्तानं अजित पवार गट कोल्हापुरात शक्तीप्रदर्शन करणारे या सभेच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी सुद्धा करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी आमच्या पक्षाची भूमिका संपूर्ण देशात पोहोचवली असून इंडिया स्थापन करण्यामागे संजय राऊत यांचा खारीचा वाटा आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपनं राऊत यांच्यावर टीका करण्यासाठी नितेश राणे यांना पगारी माणूस म्हणून ठेवलंय, अशी टीका वैभव नाईक यांनी केली. पालघरच्या ग्रामीण भागातून गो तस्करी करणाऱ्या 6 सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात डहाणू पोलिसांना यश आलंय. यात चोरी केलेल्या सर्व गायींची सुखरूप सुटका करण्यात आली. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यात तोरसोळे फाटा इथे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर अन्य 2 जण जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाहनाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. गरज पडणार नाही, अन्यथा रविवारपासून तीव्र आंदोलन करू. वेळ पडल्यास आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं परिणय फुके यांनी सांगितलं. मराठा आणि धनगर आरक्षण प्रश्नी सत्ताधाऱ्यांनी फसवणूक केल्याची भावना निर्माण झाली आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये असणारा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, केवळ फसवी आश्वासनं जाहीर करू नये, अशी टीका काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केलेली आहे. तसंच काँग्रेस हे मराठा आणि धनगर समाजाच्या पाठीशी ठाम असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलेलं आहे. जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महायुतीमध्ये सहभागी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना चक्क रेल रोकोचा इशारा दिला. मराठा आरक्षणाच्या मागण्यांबरोबर कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची मागणी त्यांनी केली. अन्यथा 15 सप्टेंबरला रेल रोको आंदोलन करू, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष जगन सोनावणे यांनी दिलेला आहे. जरांगे यांच्या मागणीला विदर्भातील कुणबी समाजानं विरोध केलेला आहे. यासाठी आमरण उपोषणाची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला अनिल देशमुख यांनी विरोध केला असून सरकार अशी मागणी मान्य करत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला आहे. जातीपातीमध्ये भांडणं लावणाऱ्यांपासून सावध रहा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी ओबीसी समाजाला केलेलं आहे. शनिवारी होत असलेल्या ओबीसी आंदोलनासंदर्भात त्या बोलत होत्या. रोहिणी आयोगाच्या माध्यमातून ओबीसीचे 3 भाग करायचे आणि आरक्षणापासून वंचित ठेवून आपापसात भांडण लावायचं षडयंत्र असू शकतं, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलंय. बीड तालुक्यातील वासनवाडीतील 4 महिलांनी भर पावसात स्वतःला जमिनीत पुरून घेत आंदोलन केलंय. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी या महिला आक्रमक झाल्या होत्या आणि यावेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हिंगोलीतील सेनगावमध्ये मराठा आरक्षणासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आलं. जालन्यामध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेडमध्ये देखील एका तरुणानं गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू केलंय. वजीरगावच्या हनुमंत ढगेंनी उपोषण सुरू केलं असून आज त्यांची प्रकृती खालावल्याचं दिसून येतंय. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल होण्याचा सल्ला दिलाय, मात्र त्यांनी उपचार करून घेण्यास नकार दिलाय. गोंदियामध्ये काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी भाजपवर टीका केली. भाजपनं समाजात द्वेष पसरवलाय आणि तो दूर करण्यासाठी ही यात्रा असल्याचं ते म्हटले. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, त्यामुळे ओबीसी जनतेवर अन्याय होईल, असं देखील त्यांनी म्हटलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा दौरा केला. यावेळी दुष्काळी पट्ट्यातील गावांची त्यांनी पाहणी केली. दौऱ्याचा शेवट सुपे या ठिकाणी करण्यात आला. यावेळी सुपे इथल्या ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या शाह मनसूर दर्ग्यात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. गणेशोत्सवाच्या आधी राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांसाठी घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34% 38% होणार आहे. या निर्णयाचा फायदा एसटी महामंडळातील 90,000हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे.
राज्यात काही भागात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. दक्षिण कोकणसह उत्तर कोकणातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. 14 सप्टेंबरपर्यंत कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग तसंच विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. 15 ते 21 सप्टेंबर या कालावधीमध्ये कोकण विभाग आणि विदर्भाचा काही भाग इथे पाऊस पडू शकतो. तर 22 ते 28 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सरासरी इतक्या पावसाचा अंदाज आहे. दमदार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊ लागलेली आहे. पुणे जिल्ह्यातील चासकमान, वडिवळे, पवना, आंध्रा आणि कासारसाई या धरणातून 20,000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे आणि यातच उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू झालेल्या पावसामुळे 5,000 क्युसेक विसर्गानं पाणी लवकर उजनी धरणात येण्यास सुरुवात होणार आहे. सध्या उजनी धरणामध्ये 18% जिवंत पाणीसाठा असून धरणामध्ये 73.33 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे आणि उजनीची पाणी पातळी 50%च्या आसपास गेल्यास खरीप पिकांसाठी उजनी धरणातून कालव्याला पाणी सोडणं देखील शक्य होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून पुरात खोपसा चिंचपडा रस्त्यावरील वाहतुकीसाठी बांधलेला पर्यायी पूल वाहून गेलाय. या ठिकाणी नवीन पूल निर्माण करण्याचं काम सुरू आहे आणि यासाठीच हा पर्यायी पूल बनवण्यात आला होता. मात्र तो पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यानं जवळपास 10 गावांशी संपर्क तुटलाय. मावळ तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणं ओसंडून वाहू लागलेली आहेत. मुळशीमधील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणाच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. धरणातून सध्या 600 क्युसेक आपण पाहताय बातमी 36 जिल्ह्यांची. अहमदनगर जिल्ह्यातील रहे गावात मतमाऊलीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. मतमाऊलीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गोंदियाच्या तुमखेडमध्ये शहीद जवान सुरेश नागपुरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. तुमखेडवासियांनी साश्रू नयनांनी या जवानाला अखेरचा निरोप दिला. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.